असा बघा हा हे बघा इकडे आपण बघू शकतो पेशवाई नौबत. इकडे आहे ना आपण आहे ना ध्यान करण्यासाठी आहे ना बसू शकतो. हे बघा हे प्रसाद भवन आहे आणि प्रसादाची आपण वेळ बघू शकतो. अच्छा 100ला किलो आहे आणि चिंच आहे ते चिंच 50ला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आहे ना पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यामध्ये आहे ना रांजणगावचं आहे ना महागणपतीचं दर्शन घेतो आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर पुणा स्टेशनच्या बाहेरच आहे ना वाघोलीसाठी बस भेटते. वाघोली स्टेशनला उतरून आहे ना तिकडून आहे ना तुम्हाला आहे ना रांजणगावसाठी बस मिळतात आणि मग तिकडे रांजणगावला आलेत ना तर इथं महागणपती रांजणगाव स्टॉपलाच आहे. तर आता पूर्ण आपण डिटेलिंगमध्ये हा व्हिडिओ करणार आहे. जर मूर्तीचा आपल्याला व्हिडिओ करायला दिला तर करणार आहे, नाहीतर नाही करणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. श्री महागणपती रांजणगाव. हे बघा असं सुंदर एकदम छान असा बघा हा फ्रंटचा गेट आहे. हे बघा आणि आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते ते. तेव्हा इथं आता आपण बघतोय बघा हे हत्ती बघा एकदम किती मस्त आणि किती सुंदर आहे. हे बघा त्यावरती सूर्यदेवताचं असं छान आहे. शाल पण अशी एकदम छान आहे. हे बघा आणि समोरच आपण बघू शकतो. बघा समोरच जत्रा पण चालू आहे. मला वाटतं संध्याकाळी 4च्या नंतर जत्रा लागेल. या साईडलाही आपले हत्ती आहेत आणि इकडे बघा हे बघा मोरगाव मयुरेश्वर. हे बघा सिद्धटेक सिद्धिविनायक पालीचं आहे बघा बल्लाळेश्वर आणि महडचा बघा इकडे असे गणपतीचे रूप आहेत. आणि बघा रांजणगाव महागणपती ओझर विघ्नेश्वर. हे बघा लेण्याद्री गिरिजात्मक आणि केऊर चिंतामणी. खूप सुंदर आहे, छान आहे. मीही पहिल्यांदा आलेलो आहे. चला हे बघा आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये हे बघा ह्या साईडला इकडे आहे ना 2 व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे. हे बघा इकडे पण 2 व्हीलरसाठी पार्किंगसाठी जागा आहे. इकडे अशी तुम्ही पार्किंग करू शकता 2 व्हीलर, मला वाटतं 4 व्हीलर. आणि इकडून असं सरळ गेलं की आपलं मंदिर येतं. हे बघा इकडे काय आहे अष्टविनायक दर्शन. मला वाटतं गणपती देवस्थान दर्शन मंडप. इकडे मला वाटतं 4 व्हीलर अशी 4 व्हीलर पार्किंगसाठी आहे मला वाटतं हे. जय श्री शंभो जय भोलेनाथ जय श्री शंकर. हे बघा श्री महादेव काळभैरव. श्री मोरोबा उर्फ बुनियाबा देव. हे बघा इकडे ओम गणेश भैरवाय नमः श्री गणेश भैरव. आता आपल्याला मला वाटतं बाहेरच जायला लागेल. चला आपण आता मंदिराच्या इकडे जाऊ. इकडे बघा वृंदावन आहे. आई बघा या असे समोरच बघू शकतो आपण. इथं काय आहे प्युअर वेजचं आहे मला वाटतं, लॉजिंगचं आहे आणि असे फुलांचे हारांची अशी दुकानं आहेत. आणि इकडे बघा हे बघू शकतो आपण. इकडे बघा बाबा बसलेले आहेत, पेरू चिंच आणि हे
पेरू बघा एवढा मस्त मोठा आहे. कसं आहे बाबा पेरू आहे? 30ला पावशेर, 100ला किलो. अच्छा 100ला किलो आहे. आणि चिंच आहे ते चिंच 50ला आहे काय? पाव किलो आहे ना. शेंगा आहेत. अच्छा 10 रुपयाला ग्लास. पेरू 30ला पावशेर, 100ला किलो. बाबा इकडे बसलेले. बाजार भाव किती? आपण असं आहे ना आता आहे ना स्टॉल बघत जाऊया आणि दुकानं बघत जाऊया आपण. हे बघा इकडे मस्त हारांचं दुकान आहे. ते पॉपकॉर्नचं इकडे पण आजी बसल्या सीताफळ आणि पेरू घेऊन. चला आता आपण देवळाकडे जाऊया. हा बघा इकडे आपण बघू शकता हा हारांचा स्टॉल आहे. दादा कसं आहे? 60 रुपयाला आहे. आणि हे वाले मोठे 160ला आहे. आणि हे 100 रुपयाला आहे. हे दादा कोणत्या फुलांचं आहे ते? तडतडी. काय बोलते याला? तडतडी. किती दिवस राहतात हे असे? 2 वर्षापर्यंत. 2 वर्षापर्यंत असेच राहतात? पाणी काय मारायची गरज? पाण्यात बुडून ठेवायचं. अच्छा उन्हाळ्यामध्ये पाण्यात बुडून ठेवायचं. काय करायचं नाही? बुडून ठेवायचं नाही. पाण्यात बुडवायचं लगेच वर काढायचं. अच्छा म्हणजे बुडून ठेवायचं नाही, काढायचं टाकायचं लगेच बाहेर काढायचं. होय तोरण पण सुंदर आहे. हे थोडं अच्छा प्लास्टिक पासून आहे. कितीला आहे? 350. आणि हे वाला हिरवं ते पण 350 रुपयाला आहे. हा बघा इकडे पण एक स्टॉल आहे. इकडे पण बघू शकतोय बघा दादांचा स्टॉल आहे. इकडे आतमध्ये आल्या ना हा स्टॉल आपल्याला बघायला मिळेल. यांचा हा फुलांचा असा हारांचा हा स्टॉल आहे. आणि इकडे हा पण तुमचाच आहे का? अच्छा हा पण तुमचाच आहे. हा पण यांचाच आहे बघा. इकडे पण तोरण आहेत आणि कंदी पेढे आहेत. इकडे कंदी पेढे आहेत, किचन आहेत. आपण एक सुंदर हार आहे. हा कितीला दादा? 160 रुपये. आणि हा वाला? हा पण 160. छान आहे बनवलेले मस्त आहे. पहिलेच एंट्री केला हा स्टॉल आहे यांच्याकडे. आणि सगळं काही सामान मिळतं म्हणजे कुंकू पण मिळतात त्यांच्याकडे, चंदन पण आहे, अष्टगंध पण आहे, मूर्ती पण आहेत गणपती बाप्पांची. ही कितीला दादा? 250. अच्छा हां गाडीमध्ये लावण्यासाठी 250 रुपयाला आहे. दोन्ही साईडला आहे. अरे हे पण छान आहे. सुपारीमधले आहेत ना हे? सुपारीवरती बनवले हे बघा. हे सुपारीवरती बनवले आहेत. हे कितीला आहेत? एक 40 रुपयाला एक पीस आहे. आणि या साईडला इथं बघू शकतो आपण फळांचं आहे. आणि तिथं शेंगा भाजतात आहे, डाळिंब आहे. इथला असे स्टॉल आहेत. चला आता आपण आज जाऊया. तर बघा या आता आपण आलो आहे मंदिराकडे. हा मंदिराचा तुम्ही गेट बघता ते एंट्री गेट महागणपती मंदिराकडे. आपण आतमध्ये चाललो आहे. इकडे चेकिंगचं आहे स्टार्टिंगला. इकडे चेकिंगचं आहे. आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता कारण की आतमध्ये आहे ना व्हिडिओ आणि फोटो काढायला ना अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला नाही इकडूनच दर्शन देतो. हे बघा गणपती बाप्पांचा खूप सुंदर असं आहे बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुंदर मूर्ती आहे छान. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आज जाऊया. हे बघा पुरुषांसाठी आहे. हे बघा या साईडला इकडे पाण्यासाठी आहे. आणि हे बघा इकडे पाण्यासाठी आहे. आणि इकडे बघा एक दुकान आहे. हे बघा यांच्याकडे असे बघा छोटे छोटे असे हार मिळतात. ती काय प्राईस आहे? 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला आहे. छोटे छोटे असे छान आहे. या हातात बांधायचं आहे. हे पण हातात बांधायचे धागे. इकडे काय इकडे मिठाईचं आहे. हे बघा इकडे मिठाईचं आहे. हे बघा इकडे काय प्रारंभ उकडीचे मोदक. अच्छा कसे उकडीचे मोदक? अच्छा ते पलीकडे आहे काय? अच्छा हे बघा इकडे
अच्छा हे बघा, ड्रायफ्रूट मोदक 30 रुपये आणि उपवास मोदक 35 रुपये, नो शुगर मोदक 45 रुपये, ड्रायफ्रूट मोदक 30 रुपयाला, उपवास मोदक 35 रुपये आणि साखर विरहित मोदक 45 रुपयाला आहे बघा. सिंगल मोदकची प्राईज आहे ना ताई? एका मोदकची प्राईज आहे ना ही? पण ही प्राईज एका मोदकची आहे ना? लाईन इकडून आहे ना? इकडून लाईन आहे. इकडे तुम्ही आहे ना चप्पल असं बॅग काही ठेवू शकता. ते बघा इकडे. आणि इकडे काय तात्काळ दर्शन सेवा दर्शन पास 100 रुपयाला पास आहे. बघा हे 100 रुपयाला पास आहे इकडे. हे आपण बघू शकतो. हे बघा एकूण एक मी तुम्हाला दाखवतोय सगळं काही इकडे. हे बघा इकडे आपण चप्पल असं काहीतरी म्हणजे पास पण आहे इकडे आणि नंबर वाईज पण आहे. अच्छा हे बघा आता हे मला वाटतं पूर्ण फिरायचं आहे. मला वाटतं असं फिरून जायचं आहे कारण की आज गर्दी नाही आहे. हे बघा इथं बघू शकतो आपण. हे मंदिर आहे. हे कोणते? दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तांचं मंदिर आहे बघा. सुंदर छान. या साईडला बघू शकतो बघा. या साईडला गार्डन आहे. आता मी तुम्हाला ना आपण नीट बघूया. बंद करतो कॅमेरा. तर बघा मित्रांनो आता आपण दर्शन करून आलो आहे बाहेर आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे प्रसादासाठी आहे. इकडे बघा अन्नदान देणगी आहे. हे काउंटर आहेत आणि हे बघा इकडे काय श्री महादेव मंदिर. जय शिव शंभो जय भोलेनाथ जय श्री शंकर. हे बघा इकडे महादेवाचं मंदिर आहे. जय शिव शंभो जय भोलेनाथ जय श्री शंकर. महादेव मंदिर. हर हर महादेव हर हर महादेव जय शिव शंभो. आणि इकडे काय आहे? इकडे पाणी आहे. आणि इकडे आहे भक्त निवास. हा समोर आहे भक्त निवास आणि इकडे आहे अभिषेक प्रसाद देणगी मोदक प्रसाद देणगी. हे बघा हे प्रसाद भवन आहे आणि प्रसादाची आपण वेळ बघू शकतोय. हे बघा सकाळी 12 ते 2:30 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. हे प्रसादाचा टायमिंग आहे हा. आणि इकडे आहे गुप्तदान पेटी. इकडे आपण बघू शकतो श्री अष्टविनायक दर्शन. हा पूर्ण असा आहे ना मॅप दिलेला आहे. इकडे बघा सिद्धटेक मोरगाव. हे बघा श्री महागणपती रांजणगाव आणि इकडे आहे पाली मड ओझर लेण्याद्री आणि इकडे मध्ये थेऊर. त्याचा पूर्ण रस्त्याचा असा मॅप दिलेला आहे. बघा हा आहे समोरचा हिरकणी कक्ष आणि इकडे आपण बघू शकतो. बघा इकडे पिण्याचे पाणी आहे. हे पिण्याच्या पाण्यासाठी आहे. आणि या साईडला आहे बघा इकडे काय दिवाणखाना इमारत हे ट्रस्टचं आहे. हे बघा हे भक्तनिवास. अच्छा बुकिंगसाठी इकडे बुकिंगसाठी आहे. तर मी तुम्हाला नंबर देतो. जर यायचं असेल बुकिंग करायचं असेल तर तुम्ही भक्तनिवासचा बघा हा बुकिंग नंबर आहे. हा बुकिंग नंबर आहे भक्तनिवासचा. खूप सुंदर आणि खूप छान. आणि आजचा वार मंगळवार आहे आणि मी आहे ना आजच व्हिडिओ अपलोड करणार आहे मंगळवारी. इकडे आपण बघू शकतो. हे बघा 1690चं आहे. हे बघा पेशवाई नौबत 1690.
सुंदर असं पेंट केलेलं आहे महादेव. दादा दादा असं चालू शकतो ना? 5 मिनटं थांबू का? ठीक आहे. दादांना पुसतात आहे, आपण 5 मिनटं थांबू आणि मग इकडे बघा, हे बघा हे मंदिर आहे गणपती बाप्पांचं, महागणपतीचं आहे बघा. इकडेही श्री महादेव मंदिर आहे. हर हर महादेव. महादेवचं मंदिर आहे. हे कोणते ग्रामस्थ दर्शन रांग. हे मंदिर आहे. आतमध्ये आहे ना व्हिडिओ करायला आहे ना अलाउड नाही आहे, फोटो काढायलाही अलाउड नाही आहे. त्यामुळे मी बाहेरून तुम्हाला जेवढं काही दाखवता येतं ना तेवढं मी दाखवतोय. सागाच्या लाकडाचं आहे पूर्ण. सुंदर मंदिर आहे. आतमध्ये असे 2 झुंबर आहे, लाईट्स आहे ते बघा. खूप असं सुंदर काम केलेलं आहे, कोरीव काम असं खूप छान केलेलं आहे आणि एकदम जुन्या पद्धतीमध्ये असं हे मंदिर आहे. खरंच तुम्हाला इकडे येऊन आहे ना खूप असं शांत आणि खूप छान वाटेल. त्या साईडला गार्डन पण आहे. स्पेस बघा, जागा बघा, खूप मोठी जागा आहे. हे बघा इकडे आपण बघू शकतो पेशवाई नौबत सन 1690. हर हर महादेव. सगळेजण महादेवाकडे ते प्रार्थना करतात आहे. इकडे आपल्या महागणपतीच्या समोर महादेव प्रार्थना करतात आहे. महागणपती, गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे बघा बघू शकतो वध झालेला आहे. आणि बरोबर माहिती पण दिलेली आहे बाजूला. हे बघा ही माहिती पण दिलेली आहे. बघा इकडे पूर्ण माहिती दिलेली आहे. 1690. खूप सुंदर मंदिर आहे. मी पहिल्यांदा आलो, खूपच छान असं, खूप सुंदर. आणि आज मंगळवारचं आता संध्याकाळची मला वाटतं खूप गर्दी होईल. आता गर्दी कमी, त्यामुळे माझं दर्शन पण खूप छान झालेलं आहे. हे बघा आता मी तुम्हाला आहे ना असं सर्व काही दाखवलेलं आहे. आता या साईडला आपण बघूया या साईडला काय ते. हे बघा इकडे आहे ना आपण आहे ना ध्यान करण्यासाठी आहे ना बसू शकतो आणि खूपच सुंदर आहे. बघा इकडे पण आपलं काय मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, बघा महागणपती, विघ्नेश्वर, गिरिजात्मक, चिंतामणी आणि बघा वरद विनायक. आणि इकडे आहे मोरया गोसावी. हे बघा हे महान गणेश भक्त मोरया गोसावी पादुका आहेत. गणपती बाप्पा मोरया. खूप छान असे चित्र असं केलेल्या, खूप सुंदर पेंटिंग केलेली आहे.
हर हर महादेव. हे बघा इकडे आपण ध्यानासाठी आहे ना बसू शकतो. हा पूर्ण ध्यानासाठी आहे. खूपच शांत आणि खूप छान इकडे आपण असं ध्यान करण्यासाठी बसू शकतो. हे बघा इकडे तुम्ही बाहेर आहे ना अगरबत्ती आपण इथं ठेवू शकतो. अगरबत्तीसाठी स्टँड आहे. आणि या साईडला हे बघा नारळ फोडतात आहे. म्हणजे आतमध्ये काहीच नाही, इकडे नारळ फोडतात बाहेर येऊन. आणि इकडे नारळ फोडण्याची पण आहे ना यांनी ना अशी मशीन ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवतो. नारळ फोडण्यासाठी. तर आता मी आहे ना बाहेरच्या साईडला आलो आहे. आणि हे बघू शकता. आता मी तुम्हाला आहे ना इकडूनच आहे ना असं दाखवलं होतं या जाळीमधनं. हे दत्तांचं मंदिर मी तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा हे दत्तांचं मंदिर आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. हे बघा हे दत्तांचं मंदिर आहे. म्हणजे बाहेर साईडला आहे ना तुम्ही फोटो व्हिडिओ आहे ना करू शकतात. हे बघा वरती पण मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं आहे श्री महागणपती रांजणगाव. असं तुम्ही आहे ना बाहेर आहे ना फोटो व्हिडिओ करू शकतात. फक्त आतमध्ये मूर्तीच्या इकडे तुम्हाला आहे ना फोटो आणि व्हिडिओ काढायचा आहे ना अलाउड नाही आहे. बाकी तुम्ही इकडे आहे ना बाहेर व्हिडिओ करू शकतात. आता हा जसा आपण एंट्रीचा गेट केला ना, हा बाहेर जाण्याचा पण रस्ता हाच आहे. हा बघा हा एंट्रीचा गेट आहे. इथून आपण आहे ना असं बघा हे असं आपण आत जातो इकडून. हा इकडे एंट्रीचा गेट आहे. हा तर मित्रांनो आता आम्ही ना तुम्हाला ना पूर्ण मंदिराचं दर्शन दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण मंदिर आपण दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्हालाही जर जमलं तर इकडे या. खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप शांत वाटतं आहे. तर बोला परत एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाय बाय.